जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 13वा. नामरूप. समास 8वा. करता निरूपण नाम. श्रोता म्हणे वक्तयासी, कोण करता निश्चयेसी. सलक सृष्टी ब्रह्मांडासी, कोण केले. जय सद्गुरू. दशक 13वा आहे नामरूपांचा आणि समास 8वा आहे करता निरूपण नाम. आणि पहिल्या ओवीमध्ये श्रोता म्हणतोय वक्त्याला की ह्या सृष्टी आणि ब्रह्मांडाचा करता कोण आहे. मग ही सृष्टी आणि ब्रह्मांड आहे तरी काय. सृष्टी जी आहे जिथं तुम्ही आम्ही आहोत, वेगवेगळ्या सजीव निर्जीव गोष्टी आपल्या अभोवतीले आहेत, सभोवताली आहेत. याच्यामध्ये काळ आहे, वर्तमान भूत भविष्य आहे, पंचतत्व आहेत. ह्या सृष्टीला निर्मिती आहे, उत्पत्ती आहे, वाढ आहे. आणि हे सगळं एका लयबद्ध गतीने चालू आहे. एखादं झाड उगवतं, वाढतं, फळ देतं आणि एका दिवशी कोसळून जातं. पाऊस पडतो, नदी वाहते, आकाशात विजा चमकतात. हे सगळे सृष्टीचे भाग आहेत. मग ब्रह्मांड काय आहे. ब्रह्मांड म्हणजे संपूर्ण विश्व, ज्यामध्ये असंख्य आकाशगंगा आहेत, तारे आहेत, ग्रह आहेत, उपग्रह आहेत. मग हे सर्व काही व्यापणारं असीम क्षेत्र म्हणजे ब्रह्मांड आहे. फक्त पृथ्वी नव्हे तर ते अनंत आहे. आपण ज्या पृथ्वीवरती राहतोय ना, तो फक्त एक ग्रह आहे. तो ग्रहसुद्धा सूर्याभोवती फिरतो. सूर्यसुद्धा एक तारका आहे आणि सूर्यसुद्धा आकाशगंगेचा फक्त एक भाग आहे. अशा कोट्यावधी आकाशगंगा आणि त्यामध्ये असलेले अनंत ग्रह तारे मिळून जे अस्तित्व तयार होतं त्याला ब्रह्मांड म्हणतात. आणि श्रोता नेमकं तिथंच हात घालतो. श्रोता म्हणतोय सृष्टी आणि ब्रह्मांडाचा करता कोण आहे. हा प्रश्नच मूलभूत आहे. मुळात कोणीतरी या सृष्टीच्या आणि या ब्रह्मांडाच्या रचनेच्या मागे आहे, कर्त्याच्या भूमिकेत आहे. ज्यांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे तो आहे तरी कोण, करता कोण. वास्तविक उदाहरण घेऊया एक. आता बघा, सृष्टी आणि ब्रह्मांड यांची रचना करणारा कोण आहे हे जेव्हा आपण विचारतो तेव्हा आपण एक द्वैतातलं उदाहरण घेऊया. एखादं घर आहे, ते बांधण्यासाठी आपल्याला विटा लागतील, सिमेंट लागल आणि लोखंड लागल आणि बऱ्याच वस्तू लागतील. ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ह्या फक्त स्वतःहून स्वतःला बांधून घेतील का आणि म्हणतील का हे घर आहे. त्याच्यासाठी त्याच्या मागे एक इंजिनियर पाहिजे, करता पाहिजे. जर तो इंजिनियर नसेल, करता नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊ शकत नाहीत आणि त्यांची मस्त सांगड बसूच शकत नाही. आणि सांगड बसल्याशिवाय घराचा आकार येऊ शकत नाही. लोखंड लोखंडाच्या जागेला पडून राहील, विटा विटांच्या जागे पडून राहतील आणि सिमेंट त्या ठिकाणीच गोठून जाईल. बरोबर, ते घर होऊ शकणार नाही. तसंच ह्या सृष्टीची रचना, ब्रह्मांडाची रचना होऊ शकणार नाही, कारण त्यामागं करता आहे म्हणून हे सगळं घडतंय. बरोबर. आपण एखादं छान चित्रकृती पाहतो आणि ते पाहिल्यानंतर म्हणतो की अरे वा, काय सुंदर चित्रण आहे, काय सुंदर चित्र आहे, काय रेखाटन केलं आहे, किती छान रंगसंगती त्यामध्ये आहे. पण जेव्हा आपण हे विश्व पाहतो तेव्हा आपण असाच प्रश्न पडतो की जसं त्या चित्राला चित्रकार आहे तसं ह्या सृष्टीचा करता कोण आहे. एवढी सुंदर सृष्टी आहे, पंचमहाभूत त्या ठिकाणी व्यवस्थित आहे. उन्हाळ्यात ऊन पडतं, पावसाळ्यात पाऊस पडतो, थंडीमध्ये थंडी पडते. ही पृथ्वी जी आहे ती 23.5 डिग्रीमध्ये कललेली आहे. उत्तरायण सुरू होतं, दक्षिणायन सुरू होतं. अगदी व्यवस्थित लयबद्ध गतीमध्ये हे सगळं जे चालू आहे याचा करता आहे तरी कोण. बरोबर. म्हणून श्रोते काय करतायत, श्रोता विचारतोय वक्त्याला की यामागे हे जे अखंड वाहणारं, अखंड चालणारी सृष्टी आहे ना, याचा नक्की निर्माता, करता कोण आहे. बरोबर. आता करता जर शोधायचा असेल तर समर्थ काय सांगतात, कसा शोधला पाहिजे तो. करता तर अंतर्यामी आहे. मग हा करता शोधायचा असेल तर काय करायला पाहिजे, आपल्याला तो अनुभवातून शोधायचा आहे. अनुमानातून नाही, शब्दांतून नाही, गप्पा मारून नाही, तर अनुभव घेतला पाहिजे. बरोबर. आता लोकांची वेगवेगळी मतं आहेत. कोणी देवाला करता म्हणतंय, कोणी दैवाला करता म्हणतंय, कोणी प्रारब्धाला करता म्हणतंय, कोणी म्हणतं माया आहे, कोणी म्हणतं जीव आहे. मग ही सगळी लोकांची मतं आहेत, नाना मते. आपण बघितली 2 उदाहरणं. आता बघू पुढं काय आहे. पुढं श्रोता काय म्हणतोय, तव बोलीला सभा नायक,
जे बोलिके एकाहून एक, या बोलण्याचे कौतुक श्रोती सादर ऐकावे. तेव्हा सभेचा नायक, सभेचा प्रमुख म्हणाला, यावर अनेक मतं आहेत. लोक वेगवेगळं बोलतात. हे बोलणं लक्षपूर्वक ऐका, यात विशेष अर्थ आहे. कर्त्याबद्दल सर्वांचं म्हणणं कसं आहे, वेगळं वेगळं आहे. कोणी काय मानतो यावरून समाजाचं विचार चिंतन मांडूयात. मग एक घटना आहे. पाऊस पडला, शेतकरी म्हणतो धन्य झालो, धरणी माता आता पावन झाली, आता छान पिकं वाढणार. एखादा वैज्ञानिक म्हणतो आता पृथ्वीचं हवामान संतुलित झालं. एखादा द्वैतातला माणूस म्हणतो चला आता पाऊस पडला तर आपण कुठं जायचं, ट्रेकिंगला जायचं. बरोबर. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. पाऊस एकच आहे पण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. तसा कर्ता सुद्धा एकच आहे, फक्त प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यामुळं काय होतंय, वेगवेगळ्या मतांचा त्या ठिकाणी सद्गुरूंनी आदर केलेला आहे, समर्थांनी त्या ठिकाणी आदर केलेला आहे की कर्त्याबद्दल सर्वांचं म्हणणं वेगवेगळं आहे. कोण काय मानतो यावरून काय होणार आहे आता आपण या ठिकाणी बघू, त्याचा अर्थ काढू. ह्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, श्रोती सादर ऐकावे. हा जो विशेष अर्थ आहे ना, तो सादर ऐका. मग आता काय होतंय बघा, एक म्हणती करता देव, एक म्हणती कोण देव, आपुलाला अभिप्राव बोलते झाले. बरोबर. मग एक काय म्हणतोय, करता देव आहे. एक म्हणतोय कोणता देव आहे. सर्वजण आपापल्या मताने बोलू लागलेले आहेत. मग अनेकांनी करता ठरवलाय, परंतु कोणता देव खरा करता यावरती यांचं एकमत नाही. प्रत्येकाचा करता वेगळा आहे. प्रभू श्रीरामाचा भक्त म्हणतो श्रीराम करता आहे. नास्तिक म्हणेल की देवच नाही तर करताच नाही आहे. आणि जो अज्ञानी आहे तो काय म्हणेल, मला माहीत नाही, मला माहीतच नाही कोण करताय वगैरे, मला काय त्याच्याशी देणे घेणे नाही. मग प्रत्येकाचा करता जर ठरलेला आहे तर त्यावरती एकमत का होत नाही आहे. प्रत्येकाचा करता वेगवेगळा आहे म्हणून एकमत होत नाही आहे. उत्तम मध्यम कनिष्ठ, भावार्थे बोलती स्पष्ट, आपुलाली उपासना श्रेष्ठ, मानिती जनी. आता इथं काय झालं आहे, लोक विविध दर्जाचे, म्हणजे कोणी उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असा भाव लावून सांगतं आणि त्याला ते काय करतं, दैवत मानतं आणि त्यानुसार त्याचं श्रेष्ठत्व मानलं जातं. मग लोकांची समज, श्रद्धा, अनुभव यावरून काय केलं आहे त्यांनी, स्वतःच्या देवाला ते श्रेष्ठ समजतात. बरोबर. मग इथं बघा, एखादा प्रभू श्रीरामाचा भक्त आहे त्यांना प्रभू श्रीराम श्रेष्ठ वाटतात. एखादा शिवभक्त आहे तर त्यांना शंकर भगवान श्रेष्ठ वाटतात. त्यामुळं करता ठरवण्याचं मापन भावनांवर आधारित असतं, विवेकांवर नाही. प्रत्येकाची आपली एक भावना आहे, त्यानुसार त्यांनी त्यांचे कर्ते ठरवलेले आहेत, पण ह्याच्यामध्ये विवेक दिसून येत नाही. कोणी एक ऐसे म्हणती, करता देव मंगळमूर्ती, एक म्हणती सरस्वती सर्व करी. कोणी म्हणतंय करता म्हणजे गणपती मंगलमूर्ती, कोणी म्हणतंय सर्व काही करणारी सरस्वतीच. कर्तेपणाची श्रद्धा कोणावरती केंद्रित झालेली आहे त्यानुसार त्याचं स्वरूप ठरत असतं. मग श्री गणेश असतील, सरस्वती असेल, हे काय आहेत, केवळ प्रतीक आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, परीक्षा आली की विद्यार्थी म्हणतो माझ्यावरती सरस्वती मातेची कृपा व्हायला पाहिजे, म्हणजे माझे पेपर छान जातील. एखादा मनुष्य नवीन त्याचं नोकरी करत असेल, कामावरती रुजू होत असेल, तर तो पहिला नमस्कार गणपतीला करून जातो. बरोबर. मग हे काय आहे, आपापल्या कर्त्याची वेळेनुसार त्याला गरज वाटली. परीक्षा आली की त्या ठिकाणी ज्ञानाची देवता पाहिजे. नवीन एखादं कार्य सुरू करायचं आहे तर त्या ठिकाणी विघ्नहर्ता पाहिजे. कोणतं विघ्न येऊ नये म्हणून आपण गणपतीला नमस्कार करतो. मग हे जसं आहे तसं आता पुढं काय आहे बघा, एक म्हणती करता भैरव, एक म्हणती खंडेराव, एक म्हणती बिरेदेव, एक म्हणते भगवती. कोण म्हणतं भैरव करता आहे, कोण म्हणतं खंडेराव म्हणजे खंडोबा, कोण म्हणतं बिरेदेव,
कोण म्हणतं भगवती म्हणजे देवी सर्व काही आहे. इथं काय दिसून येतंय तर लोक प्रादेशिक देवांना करता म्हणत, त्यांच्या प्रदेशामध्ये त्यांच्या आजूबाजूला असलेल्या देवतांना ते करता मानू लागलेले आहेत. भक्तांची भावना त्यांच्या आस्थेवर आधारित असते. देवता कोणतीही असो तेच करता मानलं जातं जे त्यांच्या आजूबाजूला आहे. कारण जे त्यांच्या आजूबाजूला आहे त्यानुसारच त्यांची आस्था, त्यांची निष्ठा त्या ठिकाणी निर्धारित होत असते, त्यांची भावना पक्की होत असते. मग महाराष्ट्रामध्ये खंडोबा आहे, त्यांना आता जागराचा करता म्हटलं जातं. देवीची भक्ती करणारे खूप आहेत. ती मंडळी म्हणतात की सर्व ब्रह्मांड शक्ती तिच्या शक्तीनं चालतं, सगळं जे ब्रह्मांड आहे तिच्या शक्तीनं चालतं. या देवता परंपरा, स्थान आणि समाजानुसार बदलतात, पण लोकांनी त्यांना करता मानलेलं आहे. एक म्हणती नरहरी, एक म्हणते बनशंकरी, एक म्हणती सर्वकरी नारायणो. कोणी म्हणतं नरसिंह म्हणजे नरहरी करता आहे, कोण म्हणते बनशंकरी देवी, तर कोण म्हणतं नारायण म्हणजे विष्णू सर्व काही करतात. कर्त्याच्या विविध कल्पना असल्या तरी त्यांचा मूळ हेतू शक्ती आणि प्रेरणेशी आहे. त्यामुळे त्यांची स्वरूप अनेक असली तरी ते तत्व एकच आहे. बघा, एखाद्याला संकटामध्ये नरसिंहाचं स्मरण होऊन रक्षण मिळालेलं असतं म्हणून तो नरहरीचा करता होतो. काही भक्त बनशंकरीच्या देवीच्या कृपेच्या आशीर्वादाने त्यांचं जीवन बदललेलं असतं म्हणून ते त्यांना करते मानतात. प्रत्येकाचं काय आहे, स्वरूप वेगळं आहे, पण काय तत्व एकच आहे. जी मूळ हेतू आहे, ती शक्ती आहे, ती प्रेरणा आहे, कल्पना आहे, पण अनेक स्वरूप जरी असले तरी तत्व मात्र एकच आहे. एक म्हणती श्रीराम करता, एक म्हणती श्रीकृष्ण करता, एक म्हणती भगवंत करता केशवराज. कुणी म्हणतं प्रभू श्रीराम करते आहेत, कुणी म्हणतं श्रीकृष्ण करते आहेत, कुणी म्हणतं भगवंत म्हणजे केशवराज करता आहे. राम आणि कृष्ण, भगवान राम आणि श्रीकृष्ण हे अवतार सगुण रूपामध्ये आलेले आहेत. भक्तीसाठी आणि धर्मकार्याचे प्रतीक म्हणून ते त्या ठिकाणी त्यांनी स्वरूप घेतलेलं आहे. भक्त त्यांना कर्तेपणाचं मूर्त स्वरूप मानतो. श्रीराम भक्त म्हणतो राम नाम घेतल्यामुळे माझ्यामध्ये बदल झाला. श्रीकृष्ण भक्त म्हणतो की भगवद्गीतेमुळे माझ्या जीवनाचा अर्थ समजला, म्हणून हे दोघेही काय करतात, त्यांना कर्ते म्हणतात. बरोबर, दोघांचा भाव एकच आहे, ते तत्व एकच आहे, स्वरूप वेगवेगळं आहे. ज्यांनी धनुष्य घेतलेला आहे तो प्रभू श्रीराम आणि ज्यांनी सुदर्शन घेतलेला आहे तो श्रीकृष्ण. बरोबर, पुरुषोत्तम असा आपला प्रभू श्रीराम, बरोबर, आणि भगवद्गीता सांगणारा आपला श्रीकृष्ण. ज्याचं रामनाम घेतल्यामुळं माझ्यामध्ये बदल झाला, तर मी रामाला भक्त म्हणणार. मी राम भक्त असेल तर त्या ठिकाणी मी काय करणार, रामाला कर्तेपणा देणार. मी श्रीकृष्ण भक्त आहे तर श्रीकृष्णाने सांगितलेली भगवद्गीता जर मला जीवनाचा अर्थ सांगते तर मी श्रीकृष्णाला माझ्या दृष्टीने मी त्याला करता या भावविश्वात उभा करणार आहे. पुढची ओवी काय सांगते बघा, एक म्हणती पांडुरंग, एक म्हणती श्रीरंग, एक म्हणती झोटिंग सर्वकरी. कोण म्हणतं पांडुरंग म्हणजे पंढरीचा विठुराया करता आहे, कोण म्हणतं श्रीरंग म्हणजे रंगनाथ आहे, कोण म्हणतं झोटिंग म्हणजे स्थानिक दैवत जो आहे तो करता आहे. पंढरपूरचे विठोबा, श्रीरंगचे रंगनाथ किंवा झोटिंग हे जे काय आहे त्याला तो कर्म करता वाटतो आणि तोच त्यांच्यासाठी काय असतो, अंतिम असतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर बघा, आता वारी सुरू आहे. वारीमध्ये सगळेजण विठ्ठल 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 करत चाललेले आहेत आणि तेच त्यांच्यासाठी अंतिम आहे, तेच त्यांच्यासाठी काय आहे, करता आहे. दक्षिण भारतामध्ये श्रीरंगपट्टणम नावाचे गाव आहे, त्या ठिकाणी श्रीरंगाला मानलं जातं, रंगनाथ स्वामींना मानलं जातं दक्षिण भारतामध्ये. तर हे स्थानिक आहे, पंढरपूर, श्रीरंगपट्टणम, आणि जो झोटिंग आहे तो स्थानिक दैवत आहे. प्रत्येकाला वेगवेगळा भाव आहे,
पश्चिम महाराष्ट्रातले लोक पंढरपूरला विठुरायाला करता मानतील. दक्षिण भारतातले लोक दक्षिण भारतातल्या देवाला मानतील. आणि झोटिंग जो आहे तो स्थानिक दैवत आहे, तर तिथले लोक त्यांना मानतील. एक म्हणती मुंजा करता, एक म्हणती सूर्य करता, एक म्हणती अग्न करता सकळ काय. कोणी म्हणतं मुंजा म्हणजे परत ते स्थानिक ग्रामदैवत आलं. कोणी म्हणतं सूर्यदेवता, सूर्यदेव करता आहे. कोण म्हणतं अग्नीचं सगळं करते. आता अग्नी व सूर्य हे सृष्टीचे मूल घटक आहेत, जीवनासाठी अत्यावश्यक आहेत. त्यामुळे त्याला कर्ता मानणं ह्यामागे श्रद्धा आहे. बरोबर. अग्नी संस्कार केल्याशिवाय अन्नच तयार होत नाही. बरोबर. सगळ्या गोष्टी खालून वर येतात, पण अग्नी मात्र ऊर्ध्वगामी जाते. हे वेगळेपण आहे अग्नीचं. त्याच्यामुळं त्याला कर्ता मानणं ह्यात काय चूक आहे. ही श्रद्धा आहे ना प्रत्येकाची. अग्नी आणि सूर्य हे मूळ घटक आहेत, ते जे तत्व आहे ते. शेतकरी काय म्हणतो, सूर्याचं अस्तित्व नसतं तर माझी शेतीच उभा राहिली नसती. अग्नीशिवाय अन्नपाक नाही होऊ शकत, स्वयंपाक नाही होऊ शकत, विधी होऊ शकत नाहीत, यज्ञ होऊ शकत नाहीत. अहो, आपण कुठलंही कार्य प्रारंभ करायच्या आधी दीप प्रज्वलन करतो. अग्नीच नसेल तर कुठल्याच गोष्टीचा प्रारंभ होऊ शकत नाही. मग समर्थ इथं ठामपणे दाखवतात की लोक कोणालाही कर्ता म्हणतात, त्याच्या मागे श्रद्धा असते. त्याच्यामध्ये त्यांचं काय असतं, श्रद्धेचं तत्व जे असतं ते ठामपणाने उभे असतं. त्यामुळे ते कर्ता कोण हा जेव्हा प्रश्न विचारेल तेव्हा ते सांगतील की हा अग्नी कर्ता आहे, हा सूर्य कर्ता आहे. त्याच्या मागे त्यांची श्रद्धा आहे. एक म्हणती लक्ष्मी करी, एक म्हणते मारुती करी, एक म्हणती धरत्री करी सर्व काय. कोण म्हणतं लक्ष्मी म्हणजे धनाची देवी सर्व करते. एक जण म्हणतो मारुती म्हणजे हनुमान राया सगळं करतात. एक जण म्हणतो धरत्री म्हणजे पृथ्वी माता सगळं करते. आता जर आपण बघितलं ना सूक्ष्मपणे, तर जीवनाच्या गरजांवरून लोकांची श्रद्धा देवतेकडे वळलेली दिसून येते. धनासाठी लक्ष्मी पाहिजे, बळासाठी मारुती पाहिजे, अन्नासाठी धरती पाहिजे. या सर्वाच्या मागे कर्त्याची संकल्पना आहे. एखाद्याचा व्यवसाय वाढायला लागला की तो म्हणतो लक्ष्मी मातेची कृपा झाली. एखादा संकटातून वाचला की म्हणतो मारुतीरायानं तारलं. शेतकरी म्हणतो धरती माता पावली. प्रत्येकाच्या जीवनावश्यक गरजांवरून काय झालेलं आहे, कर्ते पण त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. एक म्हणती तुकाई, एक म्हणती यमाई, एक म्हणती साठवाई सर्व करी. कोण म्हणतं तुकाई ग्रामदैवत, कोण म्हणतं यमाई ते पण ग्रामदैवत, कोण म्हणतं साठवाई जे नवजात बालकाचं नशीब लिहिणारी देवी आहे. हे सगळं करतात. ह्या ज्या सगळ्या देवता आहेत ह्या ग्रामीण भागातील आहेत, ग्रामीण श्रद्धांची प्रतीकं आहेत. यमाई तुकाई ही ग्रामरक्षक देवता आहेत. सटवाई जी आहे ही नवजात बालकांचं प्रारब्ध लिहिणारी देवी आहे. ती स्थानिक आहे, ग्रामीण भागातल्या आहेत. प्रत्येकाला वाटतं आपल्या ग्रामीण भागातल्या आपल्या आजूबाजूला असलेल्या ज्या देवता आहेत तेच कर्ता आहेत. गावात काही चांगलं घडलं की तुकाई माईचं वरदान झालं असं म्हटलं जातं. बाळ जन्माला आलं तर म्हटलं जातं सटवाईनं चांगलं भाग्य दिलं बाळाला. बरोबर. हे सगळं ग्रामीण भागातल्या देवता आहेत आणि त्यातून त्यांच्या मागं उभं राहिलेलं ते कर्ते पण आहे. एक म्हणती भार्गव करता, एक म्हणती वामन करता, एक म्हणती परमात्मा करता एकची आहे. एक म्हणती भार्गव, भार्गव म्हणजे प्रभू परशुराम. कोण म्हणते वामन, वामन म्हणजे विष्णूचा अवतार. कोण म्हणतो परमात्मा, तो एकच करता आहे. याच्या मागे जर बघितलं तर काही विशिष्ट अवतारांना करता मानलेलं आहे. बरोबर. तर काहींना वाटतं की सर्व काही करणारा जो एकच परमात्मा आहे तोच करता आहे. परशुरामाचे उपासक आहेत, त्यांना वाटतं त्यांच्यामुळं या ठिकाणी करता म्हणून त्यांना आपण ओळखलं पाहिजे. प्रभू परशुरामाचे उपासक म्हणतात त्यांच्यामुळं अधर्माचा नाश झालेला आहे म्हणून त्यांच्याकडे ते करते पण आहे. कुणी तत्वज्ञानी काय म्हणेल की ही सर्व रूपं एकच आहेत, ते परमतत्व आहे. तर आपण काय करूया, परमात्म्याला कर्ता मानूया.
एक म्हणती वीरण करता, एक म्हणती बसवन्न करता, एक म्हणती रेवन्न करता सर्व काही. कोण म्हणतो वीरभद्र म्हणजे वीरण्णा, कोण म्हणतो बसवेश्वर म्हणजे बसवण्णा, तर कोण म्हणतो रेवण्णा म्हणजे रेणुका मातेचा पुत्र रेवन्नाथ. हे करते आहेत. ही सर्व ऐतिहासिक आणि संत देवरूप आहेत. हे लोक त्यांना महात्म्यांना करते पण बहाल करतात. बरोबर, हे सगळे महात्मे आहेत ना. रेवण्णा, बसवण्णा, वीरण्णा, वीरभद्र, बसवेश्वर, हे सगळे कोण आहेत? महात्मे आहेत. त्याच्यामुळं काय आहे, त्यांना ते करते पण बहाल केलेले आहे. बसवेश्वरांचे अनुयायी म्हणतात की बसवेश्वर अण्णांच्या विचारांनी जीवन घडलेलं आहे आमचं, त्यामुळे ते करते. वीरण्णा आणि रेवण्णा यांच्या भक्तीमुळे लोक म्हणतात ते आमचे रक्षण करते आहेत, म्हणून ते आमचे करते आहेत. एक म्हणती रवळ्या करता, एक म्हणती स्वामी कार्तिक करता, एक म्हणती व्यंकटेश करता सर्व काही. कोण म्हणतं रवळ्या म्हणजे स्थानिक देव, कोण म्हणते कार्तिक स्वामी म्हणजे मुरुगन, कार्तिकेय हे दक्षिण भारतामधलं दैवत आहे. कोण म्हणते व्यंकटेश म्हणजे बालाजी, तिरुपती बालाजी, हे सर्व काही करते आहेत. अशा विशिष्ट क्षेत्रीय जी कुलदैवत आहेत त्यांना ते करते पण त्या ठिकाणी दिले गेलेलं आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या श्रद्धा आणि अनुभवानुसार, कशानुसार? अनुमानानुसार, अनुभवानुसार ह्यांचा करता वेगवेगळा ठरत गेलेला आहे. याच्यामागे श्रद्धा आहे. दक्षिण भारतामध्ये अनेक जण कार्तिक स्वामीला रक्षणकर्ता मारतात. आजही जे कार्तिक स्वामी आहेत ना, ते जेव्हा दक्षिणेला गेले मोरावरती बसून, ते आजही दक्षिणेमध्ये आहेत, दक्षिण भारतामध्ये आहेत, तर तिथले काय आहेत? ते रक्षणकर्ते आहेत. तिरुपतीचा जो बालाजी आहे, जो व्यंकटेश आहे, लोकांच्या जीवनात बदल घडवून आणणारा आहे, तर तो त्यांच्यासाठी काय आहे? कर्ता आहे. गावोगावच्या देवतासुद्धा काय आहेत? कर्त्या आहेत. अशी भक्तांची काय आहे? भावना आहे, श्रद्धा आहे. समर्थ काय सांगतात आपल्याला हे सगळं? कोणालाही कोणत्याही देवाला अनुभवाच्या आधारे कर्ता मानणं चुकीचं नाही, पण जर विवेकाने पाहिलं तर कर्ता एकच आहे. त्याचं स्वरूप सगुण निर्गुण दोन्ही आहे. त्याचा शोध अनुभवाने आणि आत्मविवेचनाने घ्यावयाचा आहे. एक म्हणती गुरु करता, एक म्हणती दत्त करता, एक म्हणती मुख्य करता ओढ्या जगन्नाथ. कोणी म्हणतं माझा गुरु माझा करता आहे, कोणी म्हणतं दत्तात्रेय करता आहे, कोणी म्हणतं जगन्नाथ ह्या जगाचा नियंता, विश्वनियंता, मुख्य करता आहे. ज्याच्याकडून आपल्याला दिशा मिळते, आपलं जीवन बदलतं, त्याला आपण करता म्हणतो. मग तो गुरु असू दे, दत्तगुरू असू दे किंवा जगन्नाथ असू दे, ही सगळी रूपं जी आहेत ही विश्वासार्ह आहेत. माझ्यासाठी, तुमच्यासाठी विश्वास आहे त्यांच्या पाठीमागे, कारण त्यांच्यामुळे आपल्या जीवनाला दिशा मिळालेली आहे, त्याच्यामुळं आमची दशा बदललेली आहे. म्हणून काय केलं आहे? आम्ही त्यांना कर्त्याच्या भूमिकेत उभा केलेला आहे. पण हा प्रश्न आहे की त्या सर्वांच्या पाठी तत्व कोणतं आहे? बरोबर, जेव्हा म्हणतो आपण गुरु कार्यकर्ता आहे, दत्तात्रय कार्यकर्ता आहे आणि जगन्नाथ कार्यकर्ता आहे, यांना आपण मुख्य कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये उभा करतो, तेव्हा आपल्याकडे विश्वास असतो. कारण त्यांच्यामुळेच आपल्या जीवनाला दिशा मिळालेली असते आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं असतं. पुढची ओवी काय सांगितले बघा. एक म्हणती ब्रह्मा करता, एक म्हणती विष्णू करता, एक म्हणती महेश करता निश्चयसे. कोणी म्हणतं ब्रह्मा म्हणजे सृष्टीचा करता हाच खरा करता आहे. कोणी म्हणतं विष्णू म्हणजे सृष्टीचा पालन करता हाच खरा करता आहे. तर कोणी म्हणतं महेश म्हणजे संहार करता हाच खरा करता आहे. ही जी त्रिमूर्ती आहे ना, निर्माण, पालन आणि संहार, या सृष्टीच्या 3 मुख्य शक्ती लोक त्यांना वेगवेगळ्या रूपामध्ये करता मानू लागलेले आहेत. या त्रिमूर्ती म्हणजे 3 शक्ती.
ज्याला जसं पटलं त्याने तसं त्याला कर्तेपण देऊन टाकलं. ज्याला सृष्टीचा कार्यकर्ता म्हटलं जातं, सृष्टीचा कर्ता म्हटलं जातं, नावातच आहे ना कर्ता. ब्रह्मा म्हणजे सृष्टीचा कर्ता, विष्णू म्हणजे पालन करता, महेश म्हणजे संहार करता. यांच्या नावामध्येच कर्तेपण आहे. त्यामुळं काय केलं लोकांनी यांना त्या तिन्ही शक्तींना, त्या त्रिमूर्तींना काय केलेलं आहे, कर्ता मानलेला आहे. एखाद्याला संहारातून नवजीवन मिळालेलं असतं, तो भगवान शंकराला कर्ता म्हणतो. एखाद्याला सृष्टीबाबत विचार करणारा ब्रह्मकर्ता वाटतो. जीवनात सर्व स्थैर्य सुख मिळालं की एखाद्याला विष्णूचं पालन पोषणाचं कार्य समजतं, म्हणून तो त्या पालनकर्त्याला कर्ता समजतो. एक म्हणती पर्जन्य करता, एक म्हणती वायो करता, एक म्हणती अकर्ता निर्गुण देव. आता बघा, एक जण काय म्हणतोय, पर्जन्य म्हणजे काय, पाऊस, पर्जन्य. एक म्हणतो वायो करता म्हणजे काय, वायू आहे, जीवन प्रवाह आहे, त्याच्यामुळं आपलं जीवन आहे. तर कोण म्हणतं की कर्तेपणा नसणाराच निर्गुण देव आहे, अकर्ता आहे. एक म्हणती अकर्ता निर्गुण देव. इथे जरा सूक्ष्म चर्चा सुरू झाली आहे. इथं काय, कर्तेपणा असणे म्हणजे सगुण असणे आणि कर्तेपणा नसणे म्हणजे निर्गुण असणे. तो काही करत नाही तरी तो अस्तित्वात आहे. आता बघा, एखादा वैद्य असतो, वैद्य जो औषध देतो, तो म्हणतो श्वासावर जीवन चालतं, म्हणून तो काय म्हणतो, वायू करता आहे. काही तत्वज्ञ काय म्हणतात, तत्वज्ञ काय म्हणणार की निर्गुण ब्रह्म आहे, हे काहीच करत नाही, तो फक्त यातूनच सर्व आहे, म्हणजे त्याच्यापासूनच सगळं होतं, त्या निर्गुणापासूनच सगुण निर्माण झालेलं आहे, असं तत्वज्ञानाचं म्हणणं आहे. म्हणून तो काय करतो, निर्गुणालाच देव मानतो, कर्ता मानतो. पण एखादा वैद्य आहे, तो काय म्हणतो, हे सगळं जे जीवन चालू आहे ना, श्वासावरती चालू आहे, श्वास म्हणजे काय, वायू, म्हणून त्यांनी वायूला कर्तेपण दिलेलं आहे. एक म्हणती माया करी, एक म्हणती जीव करी, एक म्हणती सर्व करी प्रारब्ध योग. एक जण म्हणतो माया म्हणजे ब्रह्मच करतोय सगळं, एक म्हणतो जीव करी म्हणजे स्वतः मनुष्य, जीव शिवाचा निश्चय. तर कोण म्हणतो प्रारब्ध आणि योग हे सगळं करतात, पूर्वजन्मीची कर्म म्हणजे प्रारब्ध. मग इथं माया जी आहे, एक म्हणती माया करी, माया म्हणजे अविद्या आहे. एक म्हणती जीव करी, जीव म्हणजे अहंकार आहे. एक म्हणती प्रारब्ध म्हणजे एक म्हणती सर्व करी प्रारब्ध योगे, मग प्रारब्ध म्हणजे पूर्वकर्म आहे. लोक या तिन्ही कारणांना कर्ता मानतात, पण त्यांच्या माग चेतना कोण आहे याचं एक वास्तविक उदाहरण बघूया. कोण म्हणतं माझं काही नशिबातच नव्हतं, प्रारब्ध असंच होतं. एखादा म्हणतो मीच माझं आयुष्य घडवलं, म्हणजे कसं झालं, त्यांनी जो कर्तव्य आहे ते कसं घेतलं, जीवानं केलं, हे सगळं माझ्या जीवावरती मी केलं. मग तत्वज्ञ काय म्हणतो, हा सगळा खेळ मायेचा आहे, म्हणजे निर्गुणाचा आहे. पण या सगळ्यांमागे, या तिन्ही गोष्टींमागं कर्ता जो आहे त्याच्या मागे जी चेतना आहे ती काय आहे. एक म्हणती प्रयत्न करी, एक म्हणती स्वभाव करी, एक म्हणती कोण करी कोण जाणे. कुणी म्हणतं प्रयत्नाने सगळं होतं, कुणी म्हणतं स्वभावाने सगळं होतं, तर कुणी म्हणतं कोण करतं हे माहीतच नाही. आता प्रयत्न हा मनुष्याचा एक पुरुषार्थ आहे, प्रयत्न केलेच पाहिजेत ना. स्वभाव जो आहे, एक जो स्वभावाने झालेला आहे, तो निसर्गाच्या गतिशील नियमानुसार बदलणारा आहे. काही जण म्हणतात कर्तेपणाचा प्रश्न अनुत्तरित आहे, त्याचं उत्तर नाही आहे, बरोबर. मग याचं उदाहरण घेऊयात आपण. कोण म्हणतं परिश्रमाने सगळं मिळालं, कोण म्हणतं त्याच्या स्वभावामुळे त्याला मिळालं, त्यामुळे तो नेहमी यशस्वी होत राहिला कारण त्याचा स्वभाव चांगला आहे. आणि तिसरा म्हणतोय हे नेमकं कोण करतं मला माहीत नाही, कारण ते अदृश्य आहे, मी त्याला पाहिलेलं नाही. हे जे सगळं चाललं आहे हे कशामुळं चाललं आहे, काय चाललं आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही, त्यामुळे तो प्रश्न अनुत्तरित आहे.
एकाला वाटलं प्रयत्नाने झालं, परिश्रमाने झालं, एकाला वाटलं स्वभावाने झालं, आणि एकाला वाटलं हे कशामुळे झालं, याच्याशी मला काही देणं घेणं नाही, मला काही कर्तव्य नाही आहे. तर हे प्रश्न अनुत्तरित आहे. आता हे जे आपण सगळं बघितलं इतका उशीर, तर हे समर्थ आपल्याला काय सांगतात, अत्यंत व्यापक दृष्टिकोनातून सांगतात की कर्ता या विषयावरती विविध धारणा समर्थांनी श्रद्धेपासून प्रारब्धापर्यंत आणि प्रयत्नापासून परमात्म्यापर्यंत. शेवटी प्रश्न उरलेलाच आहे की खरंच कर्ता कोण आहे. समर्थांचा आवाका किती मोठा आहे बघितला. हा जो व्यापक दृष्टिकोन समर्थांनी आमच्या समोर ठेवला, श्रद्धा आहे म्हणून करते पण आहे, तिथंपासून ते प्रारब्धापर्यंत आणलं, प्रयत्नापासून परमात्म्यापर्यंत आणलं, तरीही प्रश्न आहेच, खरंच करता कोण. आता समर्थ काय सांगतात बघा. ऐसा कर्त्याचा विचार पुरता भरला बाजार, आता कोणाचे उत्तर खरे मानावे. मग कर्त्याचा विचार करताना इतकी नाना विविध मतं आली, श्रद्धा आल्या, देव आली, तत्व समोर आली की हा विचार म्हणजे जणू बाजार भरलेला आहे. मग नक्की खरं उत्तर कोणाचं. इथे समर्थ आपल्याला थेट प्रश्न विचारतात की एवढ्या मतांमधून कोणती धारणा खरी मानायची, यातलं कुठलं सार तत्व घ्यावं. आता बघा द्वैतातलं उदाहरण बघू. जसं औषध घेताना प्रत्येक डॉक्टर वेगवेगळी औषधं सांगतो, एकच औषध सांगतो का. जर आपण एखाद्या पेडियाट्रिककडे गेलो, लहान मुलांचा डॉक्टर आहे तो, त्याच्याकडे गेलो तर तो त्या लहान मुलासाठी वेगळं औषध सांगतो. दुसऱ्या पेडियाट्रिककडे जा, तो दुसरं औषध सांगतो. तिसऱ्याकडे गेला की तो तिसरंच सांगतो. MD मेडिसिनवालाही तसंच करेल, गायनॅकवालाही तसंच करेल. म्हणजे डॉक्टर कुठलाही असला तरी तो वेगळं वेगळं औषध सांगणार आहे. इथं प्रत्येकाचा कर्ता वेगळा आहे. अगदी तसंच जेव्हा आपण विचार करतो ना की यापैकी खरं उत्तर काय आहे, बरोबर, ह्यातलं खरं औषध काय आहे. डॉक्टर म्हणेल माझं खरं. पहिला डॉक्टर म्हणेल हे घ्या, ह्याने तुम्ही बरे होत आहे. दुसरा म्हणेल नाही त्याच्यापेक्षा बेटर हे आहे. तिसरा म्हणेल या दोघांच्यापेक्षा भारी औषध मी दिलं आहे, घेऊन तर बघा. मग प्रत्येकाचा कर्ता वेगवेगळा आहे. हा जो बाजार भरलेला आहे ना, कर्त्यांचा विचार करताना इतकी मतं आली, इतकी तत्व समोर आली की ह्यात जो खचखचून बाजार भरलेला आहे की आता ह्याचं नक्की उत्तर शोधायचं आहे, यातलं खरं काय आहे. आता पुढची ओळी काय सांगते. जेही जो देव मानिला, करता म्हणती तयाला, ऐसा लोकांचा गलबला ओसरेना. मग आता बघा, कोणालाही जो देव जो मानलेला आहे तो त्याच्या मते त्याचा कर्ता आहे. लोकांच्या गोंधळात काही एक ठरवणं आता कठीण झालेलं आहे. हा जो गलबला सुरू झालेला आहे ना, हा गोंधळ आहे. आणि ह्या गोंधळामध्ये काही, आणि तो गोंधळ ओसरतही नाही आहे. ओसरणे म्हणजे कमी होणे. कसा कमी होईल. जोही जे देव मानिला, ज्यांनी जो देव मानला, करता म्हणती त्याला, त्यालाच त्यांनी करता मानून टाकलेला. ऐसा लोकांचा गलबला, हा लोकांचा गोंधळ ओसरेना. श्रद्धा आणि अनुभव हे माणसाच्या निर्णयाचे आधार आहेत. विचारांऐवजी भावनेने करता ठरवल्यामुळे काय झालेला आहे, हा गोंधळ वाढत चाललेला आहे. हा भावनिक करता आहे, हा श्रद्धेतून उभारलेला करता आहे. माझ्या देवानेच केलं म्हणणारा भक्त दुसऱ्या देवाचा भक्तही तसाच म्हणेल, तिसऱ्या देवाचाही भक्त तसाच म्हणेल. मग ह्या दोघांमध्ये, या तिघांमध्ये विवेक आहे का. प्रत्येकाला वाटतंय की माझ्या देवाने केलं. पाऊस पडला, पाऊस एकच आहे, माझ्या देवाने पडला. दुसरा भक्त म्हणेल माझ्या देवाने पडला, तिसरा भक्त म्हणेल माझ्या देवाने. पण पाऊस एकच आहे ना. तसंच आहे ते. भावना वेगळी आहे तुमची, तिघांची, चौघांची, 100 जणांची भावना वेगळी जरी असली तरी तत्व एक आहे. पाऊस पडलाच ना. महत्त्वाचं काय, पाऊस पडणं. पाऊस पडला, कुणामुळं पडला, मग त्याचा करता कोण आहे. आपल्याला सभिमाने निश्चयाची केला म्हणे, याचा विचार पाहणे घडेच ना. मग लोक अभिमाने स्वतःच्या
निश्चयावरती ठाम राहतात, मात्र त्यांच्या तत्वांचा खोल विचार करत नाही. सावध विवेक न वापरता माझंच खरं हा आग्रह भक्तांनी ठेवलेला आहे. कर्त्याच्या तत्वाचं चिंतन न करता केवळ भावनिक ठामपणा ठेवलेला आहे. माझाच देव खरा असे म्हणणारा अनेकदा काय करतो, विचारपूर्वक विचारच करत नाही. त्याने जर विचारपूर्वक विचार केला तर त्याला समजेल की याच्या मागेही कोणतरी आहे. बहु लोकांचा बहुविचार, अवघा राहू द्या बाजार, परंतु याचा विचार ऐसा आहे. लोकांचे खूप विचार आहेत आणि बाजार गजबजलेला आहे. आता ठीक आहे, त्यांना त्यांच्या ठिकाणी राहू द्या, पण या विषयाचा खरा विचार असा आहे. समर्थ आता या सगळ्या गोंधळात न अडकता खरं विवेकी विवेचन मांडायला सुरुवात करत आहेत. ते म्हणतात, लोकांनी जे जे करता मांडलेले आहेत, ज्यांना ज्यांना करता मांडलेले आहेत, जे जे करते त्यांनी मांडलेले आहेत ते असू द्या, पण आता त्यांचं तात्विक विश्लेषण पाहूया. जसं मार्केटमध्ये अनेक ब्रँड असतात औषधांचे, पण डॉक्टर काय करतो, विचारपूर्वक विश्लेषण करून योग्य औषध सांगतो. तसं समर्थ म्हणतात, विवेकावर आधारित निर्णय पाहू. आता आपण विवेकावरती, इतका उशीर भावनांवरती, श्रद्धेवरती आधारित आपण काय केलं, करते पण बघितलं. आता विवेकांवर आधारित असणाऱ्या एक निर्णयावरती येऊ. आपण आता निष्कर्षापर्यंत येऊ. श्रोती व्हावे सावधान, निश्चये तोडावा अनुमान, प्रत्यय मानावा प्रमाण, जाणते पुरुषी. श्रोत्यांनी सावध व्हायचं आहे. श्रोती व्हावे सावधान, श्रोत्यांनी अत्यंत सावधपूर्वक राहायचं आहे. श्रोत्याच्या भूमिकेतच प्रश्न श्रोत्याने विचारलेला आहे. पहिली ओवी काय होती, श्रोता म्हणे वक्तयासी. 25वी ओवी चालू आहे, श्रोती व्हावे सावधान. आता श्रोत्यांनी प्रश्न विचारलाय, श्रोत्यांनी सावध व्हायचं आहे आणि निश्चयाने त्यांचं अनुमान तोडायचं आहे आणि प्रत्ययाला प्रमाण मानायचं आहे, जाणत्या पुरुषासारखं. बरोबर. श्रोता कायम सावध पाहिजे, सावधान पाहिजे. आम्ही बेसावध होतो, बैठक मिळाली म्हणून सावध झालो. आम्ही नेणते होतो, बैठक मिळाली म्हणून जाणते झालो. समर्थ सांगतात ना, जाणते पुरुषी. विवेक आला, आधी आपण अविवेकी होतो, बैठकीला आलो आणि विवेक जागृत झाला. आता होऊया सावधान. 25वी ओवी आहे, अजून श्रवण बाकी आहे. श्रोती व्हावे सावधान, निश्चये तोडावा अनुमान, प्रत्यय मानावा प्रमाण, जाणते पुरुषी. श्रोत्यांनी आता लक्षपूर्वक ऐकावं, केवळ अनुमानाने ठरवू नये. आता अनुभवावरती, प्रत्ययावरती, प्रत्यय निरूपण दिला ना मागचा समास, बरोबर. प्रत्यय मानावा प्रमाण, जो प्रत्यय आहे तोच प्रमाण आहे, तोच खरा आहे. श्रोत्यांनी सावध होऊन निश्चय तोडायचा आणि प्रत्यय जो आहे त्याला प्रमाण मानायचं, असे जाणते लोक करतात. जाणते पुरुषी ही जाणत्या लोकांनी हे केलं, म्हणून रयतेचे राजे, जाणते राजे, जाणता राजा आपला, बरोबर, छत्रपती शिवाजी महाराज. आता श्रोत्यांनी काय करायचं आहे, सावध व्हायचं आहे, निश्चयाने अनुमान तोडायचं आहे. अनुमान तोडलंच पाहिजे. अनुमानावरती काही ठरवायचं नाही, अनुमानावरती. आता अनुभवावरती म्हणजे प्रत्ययावरती काय करायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे. अनुमान, तर्क, ऐक्यू, माहिती याचा निश्चय तोडून टाका. आता अनुभव, आत्मिक प्रचिती हाच खरा आधार कर्त्याच्या शोधासाठी वापरायचा आहे. आता उदाहरण घेऊया. एखाद्याने योगाभ्यास केला आणि स्वतः अनुभवलेलं शांतता, प्रेम हे त्याच्यासाठी प्रमाण आहे, बरोबर. योगाभ्यास केला आणि त्याच्या मनाला शांतता मिळाली, मग त्याने ध्यान केली, धारणा केली, समाधी अवस्थेमध्ये गेला आणि त्याला प्रचंड शांतता मिळाली, हे त्याच्यासाठी प्रमाण आहे, बरोबर.
एखाद्याला नामस्मरणामधून अंतर्मुख अनुभव मिळाला तर ते त्याच्यासाठी कसं आहे, प्रमाण आहे. मला नामस्मरणामधून काय होतं आहे, अंतर्मुख होऊन शांततेचा, समाधानाचा अनुभव मिळतो, प्रमाण आहे. बरोबर. तसं आपल्याला काय करायचं आहे आता, समर्थ सांगतात, लोकांच्या मतांचा बाजार भरू द्या, पण आता आपण सत्य काय हे शोधायचं असेल तर काय करायचं, अनुमान बाजूला ठेवायचा आणि अनुभव आणि विवेक यांना प्रमाण मानून पुढं जायचं. आता येऊ पुढं. जे जे कर्त्याने केले ते ते त्या उपरी झाले, कर्त्यापूर्वी अडळले न पाहिजे की. कर्त्याने जे जे केलं ते त्याच्यानंतर घडलं, म्हणजे कर्त्याच्या पूर्वी काही असेल असं म्हणणं चूक आहे. कर्ता हा सृष्टीच्या अगोदर आहे, त्याच्यानंतर सृष्टीची निर्मिती आहे. म्हणजे कर्त्यापेक्षा वरचढ काही असू शकत नाही. पहिल्याच ओवीमध्ये आपण सृष्टी आणि ब्रह्मांड बघितलं. बरोबर. कर्ता हा सृष्टी आणि ब्रह्मांडाच्याही अगोदर आहे. मग कर्त्याच्या नंतर सृष्टी आणि ब्रह्मांड आलं, म्हणजे कर्त्यापेक्षा वरचढ ह्याच्यापेक्षा काही असू शकणार नाही. शिल्प पाहिल्यावर आपल्याला शिल्पकार आठवतो, पण शिल्पापूर्वी शिल्पकारच असतो, कारण शिल्प त्याने तयार केले ते पंचभूतिक आणि पंचभूतिक ब्रह्मादिक, तरी भूतांश पंचभूतिक केले ते घडेना. जे काही केलंय ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. ब्रह्मा व इतर देवतांनी पंचभूतमयच आहेत. ते इतर देवतासुद्धा पंचभूतिकच आहेत. म्हणजे पंचभूतांना निर्माण होणे हे शक्य आहे का नाही, तर काय आहे, ते पंचभूतांनी निर्माण केलं असं म्हणणे नाही आहे, ते योग्य नाही, ते मिथ्या आहे. सृष्टीमधील सर्व वस्तू, ब्रह्मांडामधल्या सर्व वस्तू, पृथ्वी आप तेज वायू आकाश, ह्या पंचमहाभूतांनी बनलेल्या आहेत. पण ही पंचमहाभूत स्वतःला घडवू शकतील का? त्यामुळं त्यांना घडवणारं अभौतिक तत्व हे वेगळं आहे, कारण हे सगळे भौतिक आहे. या पाचही तत्वांच्या पलीकडे असणारं जे तत्व आहे ते अभौतिक आहे. मागाचं आपलं उदाहरण आहे बघा, की घर बांधायचं असेल तर विटा लागतील, सिमेंट लागेल, लोखंड लागेल, यांच्यापासून घर बनतं. पण ह्या सगळ्या वस्तू स्वतःला बांधून घर बनवू शकतात का? नाही. त्याच्यासाठी इंजिनियर लागतो. विटा कुठं वापरायच्या, तिथं वापरल्या पाहिजेत. सिमेंट कुठं वापरायचं, तिथं वापरलं पाहिजे. लोखंड कुठं वापरायचं, तिथंच वापरलं गेलं पाहिजे. हे प्रमाण सांगणारा इंजिनियर जोपर्यंत असू शकत नाही तोपर्यंत ह्या सृष्टीचा कर्ता आहेच आहे. इंजिनियर नाही तर घरच बनवू शकणार नाही. इंजिनियर नसता तर विटाच्या जागी विटा पडून राहिल्या असतात, सिमेंटच्या जागी सिमेंट आणि लोखंड गंजून गेलं असतं, घर बनलंच नसतं, घराची रचना झालीच नसती. मग हा जो कर्ता आहे, म्हणून सृष्टी आहे, म्हणून ब्रह्मांड आहे, म्हणून ह्या पंचमहाभूती केले ते पंचभूतिक आणि पंचभूतिक ब्रह्मादिक, तरी भूतांश पंचभूतिक केले ते घडेना. जे काही केले ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. हे देवही पंचभूतिकच आहेत. म्हणजे पंचभूतांना निर्माण केलंय अजिबात नाही. पंचमहाभूतांना पंचमहाभूतच कशी घडवू शकतात? घडवू शकत नाही. त्यांना घडवणारं जे तत्व आहे ते अभौतिक आहे. पंचभूतास वेगळे करावे, मग कर्त्यास ओळखावे, पंचभूतिक ते स्वभावे कर्त्यास आले. पंचमहाभूतापासून वेगळे काही असेल तरच कर्ता म्हणण्यात येईल. तो फक्त पंचभूतांनी बनलेला आहे, त्याला खरा कर्ता म्हणता येणार नाही. जो पंचमहाभूतापासून वेगळा आहे तोच कर्ता आहे. जो पंचमहाभूतांनी बनलेला आहे तो कर्ता नाही आहे. तात्विक अर्थ काय आहे? कर्ता हा पंचमहाभूतापासून अलिप्त आहे, पंचमहाभूतांना व्यापणारा आहे. तो स्वतः पंचभूतांचा भाग असेल का?
आणि जर असेल तर तो कर्ता कसा असेल? एखादं यंत्र स्वतःच तयार झालं असतं तर त्या मग वैज्ञानिक लागलाच नसता. तसेच पंचमहाभूतांपासून गोष्टी बनलेल्या आहेत, कारण त्याच्या मागे कर्ता आहे. बरोबर? एखादं यंत्र बनतंय, एखादं रोबोट बनतंय, याचा अर्थ काय आहे? त्याच्या मागे तो वैज्ञानिक आहे. बरोबर? तसा हा जो कर्ता आहे हा पंचमहाभूतापासून आहे, म्हणजे पंचमहाभूतांना बनवणारा आहे, पंचमहाभूतांना व्यापून ठेवणारा आहे. तो स्वतः त्या पंचभूताचा भाग आहे का? नाही. त्या रोबोटमध्ये स्वतः वैज्ञानिक आहे का? रोबोट इज अ डिफरंट एंटिटी. रोबोट हा कंप्लीट वेगळा पार्ट आहे आणि त्याच्या मागे असलेला वैज्ञानिक हा पूर्णपणे वेगळा. वैज्ञानिक हा मनुष्य आहे, रोबोट हे मशीन आहे. बरोबर? पंचभूता वेगळे निर्गुण, ते नाही करते पण निर्विकारास विकार कोण लावू शके. पंचमहाभूतापासून वेगळे असलेले निर्गुण तत्व आहे, परंतु निर्गुणामध्ये करते पण असूच शकत नाही, कारण ते निर्विकार आहे. त्याला विकार म्हणजे कर्मच लागू होत नाही. मग तात्विक अर्थ काय आहे? निर्गुण ब्रह्म हे निराकार, निश्चल, निष्क्रिय आहे. जे निर्गुण आहे ते निश्चल आहे, ते चलू शकत नाही ना, चळू शकत नाही, ते चंचळ नाही आहे. निर्गुण जे आहे ते निराकार, निश्चल, निष्क्रिय आहे. ते केवळ अस्तित्व आहे, त्यामुळं त्याला कर्ता म्हणता येणार नाही. ही ओवी अत्यंत सुंदर आहे बघा. पंचभूतापासून वेगळे निर्गुण, बरोबर आहे ना? पंचमहाभूतांपासून जे वेगळे आहे ते तत्व निर्गुण तत्व आहे. ते नाही करते पण, बरोबर, त्याला करते पण नाही आहे, कारण ते निराकार आहे, निश्चल आहे आणि निष्क्रिय आहे, त्यामुळं त्याला कर्ता म्हणता येणार नाही. निर्विकारास विकार कोण लावू शके. मग हे जे निर्विकार तत्व आहे त्याला विकार कोण लावू शके? याचं उदाहरणच घ्यायचं झालं तर अंतराळ हे नुसतं असतं पण ते करत काहीच नाही. अंतराळ आहे, स्पेस इज देअर इज अ ह्यूज स्पेस, पण ते करत काहीच नाही. ते सर्व व्यापून आहे पण कर्तृत्व काहीच नाही आहे. त्यामुळे निर्विकार तत्व हे कर्तेपणाहीन असतं, म्हणजे त्याच्याकडे कर्तेपण नसतं निर्विकाराकडे, असा ह्या ओवीचा अर्थ आहे. पंचभूता वेगळे निर्गुण, ते नाही करते पण निर्विकारास विकार कोण लावू शके. पाचही भूतांपासून वेगळे असलेलं तत्व निर्गुण तत्व असतं. ह्या निर्गुण तत्वामध्ये कर्तेपण असू शकत नाही आणि जे निर्विकार आहे त्याला कर्म लागू शकत नाहीत. बरोबर? निर्गुणास कर्तव्य न घडे, सगुण जाल्यात सापडे, आता कर्तव्यता कोणाकडे बरे पहा. निर्गुणाला कधीच कर्तेपण लागत नाही. बघितलं आपण, निर्गुण निश्चल आहे, निर्गुण कसा आहे? निष्क्रिय आहे. त्याला कसं लागू शकेल कर्तेपण? पण जर तोच सगुण झाला म्हणजे त्यानं रूप घेतलं की लगेच कर्तेपण दिसून येतं. कारण जे निर्गुण होतं ते अदृश्य होतं आणि आता जेव्हा ते सगुण झालं तेव्हा ते दृश्य झालं. म्हणून आता कर्ता कुणाकडे? म्हणून आता विचार करा, कर्तेपण कुणाकडे? कर्ता हे रूपासहित सगुणच असतो. निर्गुणात कर्तेपण असूच शकत नाही, ते अस्तित्वातच नाही. म्हणून कार्य करण्यासाठी सगुण रूपाची गरज असते. एखादं तत्वज्ञान कितीही महान असो, त्याला प्रत्यक्ष प्रभावी करण्यासाठी एक व्यक्ती हवीच असते. तिच्यातच कर्तेपण दडलेलं असतं. भगवद्गीतेसारखं भगवत वचन देण्यासाठी, भगवद्गीतेची शिकवण देण्याच्यासाठी श्रीकृष्णाला सगुण स्वरूपात यावं लागलं आणि भगवद्गीतेचं कर्तेपण घ्यावं लागलं. समजते? आता तुम्हाला परत ही ओवी सांगतो.
निर्गुणाचं कर्तव्य न घडे, बरोबर. निर्गुणाला कर्तव्य घडत नाही. सगुण झाल्यात सापडे, सगुण लगेच दिसून येतं. आता कर्तव्यता कोणाकडे बरे पहा. आता विचार करा की कर्तव्य पण कोणाकडे आहे. मग कर्ता जेव्हा रूपासहित सगुणात असतो तेव्हा काय होतं, त्याच्याकडे कर्तेपण येतं. आणि जेव्हा ती निर्गुणात असतो तेव्हा त्याच्याकडे कर्तेपण येत नाही. मगाशी सांगितलं ना की एखादं सुंदर तत्वज्ञान आहे, ज्ञान आहे, ते किती महान आहे, प्रचंड महान आहे. भगवद्गीतेतलं ज्ञान प्रचंड महान आहे. पण ते गीता सांगण्याच्या करता श्रीकृष्णांनी सगुण रूपात अवतार घेतला आणि मग कृष्ण भगवाननी त्या ठिकाणी गीतेचं त्या ठिकाणी सांगितली अर्जुनाला. समर्थ काय सांगतायत की सृष्टी पंचमहाभूतांची असली तरी स्वतःच ते पंचमहाभूते करते नाही आहेत. करता असावा लागतो तर तो पंचमहाभूतांपासून वेगळा असावा लागतो. तो पूर्णतः निर्गुण असेल तरीही तो काही करू शकत नाही. म्हणून तो सगुण निर्गुणाचा संयोग असलेल्या अद्वितीयाचा तत्व असावा लागतं. पुढची ओवी काय सांगितली आहे, लटिक्याचा करता कोण हे पुसण्याची अप्रमाण, म्हणून हेच प्रमाण जे स्वभावीचे झाले. हा जो संपूर्ण विश्वरूपी नाटकाचा खेळ चाललेला आहे याचा करता कोण आहे हे विचारणं हे अप्रमाण आहे. कारण तिथे कोणताही ठोस आधार नाही. या उलट जे आपोआप घडते त्यालाच प्रमाण मानलं पाहिजे. लटिक्याचा करता कोण हे पुसण्याची अप्रमाण, म्हणून हेची प्रमाण जे स्वभावेची झाले. ह्या सगळ्या लटक्या खेळाचा करता कोण हे पुसणेच अप्रमाण आहे. म्हणून जे घडतंय, जे आपोआप घडतंय तेच प्रमाण मानलं पाहिजे. एखादं जे झाड असतं ते आपोआप उगवतं. एखाद्या जंगलामध्ये, घनदाट जंगलामध्ये एखादं झाड नव्याने उगवतं. ते बीज कुठून आलं, पाणी कुणी घातलं, अंकुर कसा आला, मग ते फुलायला लागलं, ते झाड उगवून आलं, फुलायला लागलं, फळं यायला लागली. मग एका दिवशी ते झाड कोलमडून पडलं. मग हे जे सगळं घडलंय ह्याच्यामध्ये करता कुणीच दिसला नाही, तरीही हे घडलंच ना. मग जे घडतंय हेच प्रमाण आहे, बरोबर. हे जे सगळं जे घडलेलं आहे ह्याच्या मागे जे आहे तेच प्रमाण आहे. एक सगुण एक निर्गुण कोठे लावू कर्तेपण, या अर्थाचे विवरण बरे पहा. एक तत्व सगुण आहे म्हणजे गुणासहित आहे, रूपासहित आहे. आणि दुसरं निर्गुण आहे म्हणजे ते गुणरहित आहे, रूपरहित आहे. या दोघांपैकी कर्तेपण कुणाला लावायचं हे नीट समजून घ्या. एक सगुण एक निर्गुण, बरोबर. एक सगुण आहे म्हणजे गुणात आहे, एक निर्गुण आहे म्हणजे गुणात नाही. कोठे लावू कर्तेपण, या दोघांपैकी कुणाला कर्तेपण लावायचं या अर्थाचे विवरण बरे पहा. याचा अर्थ नीट समजून घ्या. निर्गुण म्हणजे निष्क्रिय, तो करता नाही. सगुणात म्हणजे कृतीत आहे, रूपात आहे, कार्यात आहे, त्यामुळं तो कर्तेपण त्यालाच लावता येईल. जो सगुण आहे तोच करता होईल, निर्गुण आहे तो करता असू शकणार नाही. परंतु 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 हे दोन्ही एकत्र जोडलेले आहेत का, या अर्थाचे विवरण बरे पहा. जी वीज आहे ती निर्गुण आहे, काहीच करत नाही. पण बल्बच्या सगुण रूपात तिचं कार्य दिसतं. जी लाईट आमच्या घरामध्ये येते ती निर्गुण आहे का. आपल्याला जी एनर्जी जाते आहे, लाईट जे त्या खांबातून दुसऱ्या खांबापर्यंत येते ती दिसते का, ती ऊर्जा आहे, निर्गुण आहे. पण जेव्हा ते बल्बमध्ये उतरेल तेव्हा बल्ब लाल रंगाचा असेल तर लाल प्रकाश पडेल, पिवळ्या रंगाचा असेल तर पिवळा प्रकाश पडेल, काळ्या रंगाचा असेल तर काळा प्रकाश पडेल. म्हणजे काय, जेव्हा तो बल्बच्या स्वरूपामध्ये येईल, सगुणात येईल, तेव्हाच त्या विजेचा म्हणजे निर्गुणाचा आपल्याला त्या ठिकाणी कार्य दिसणार आहे.
त्याचं कर्तेपण हे प्रकाशाच्या माध्यमातून व्यक्त होणार आहे. बरोबर. आता पुढं बघू. सगुणे सगुण केले तरी ते पूर्वची आहे झाले, निर्गुणास कर्तव्य लाविले न वचे किंकदा. सगुणाने सगुण निर्माण केले असे म्हणला तरी ते आधीच घडून गेलेले आहे. मग निर्गुणाला करता म्हटलं तर तो नवीन काय होईल? आता याचा अर्थ असा की निर्गुण हे करता नाही हे ठरलंय. आता निर्गुण हे करते नसून त्यातून जे काही घडतंय पण ते सगुणाच्या माध्यमातून घडतंय. निर्गुणात स्वतः कृती नाही तर ती कृती सगुणातून घडतीये. जी वीज आहे ती जोपर्यंत बल्बमध्ये उतरत नाही, जोपर्यंत ती प्रकाशित होत नाही, तोपर्यंत आपल्याला काही दिसणार नाही. वीज आहे. आत्ता आपल्या घरातल्या सगळ्या लाईट्स ऑफ आहेत तरीही प्रत्येक प्लगपर्यंत इलेक्ट्रिसिटी पोचलेली आहे जी आपल्याला दिसत नाही. आपल्या घराच्या बाहेर जितक्या वायर आहेत, जितक्या त्या ठिकाणी तारा टाकलेल्या आहेत, खांबावरती खांब आहेत, पण त्यातून काही दिसत नाही. जेव्हा मी बटन दाबेल आणि जेव्हा त्या बल्बमधून प्रकाश निघेल तेव्हा मी म्हणतो लाईट आहे. मग इतका उशीर नव्हती का? अरे होतीच, तुला दिसत नव्हती कारण ते अदृश्य स्वरूपात होतं. मग ह्या खांबावरून त्या खांबावरती जाणारी ऊर्जा तुला दिसत नाही म्हणजे ते करता नाही असं तुला वाटतंय. निर्गुण हे करते नसून त्यातून जे घडतं, जे सगुणाच्या माध्यमातून घडतं, ते निर्गुणाच्या स्वतःच्या कृतीतून नाही तर सगुणाच्या कृतीतून दिसून येतं. एखादा विचार निर्गुण आहे ना, विचार तर निर्गुण आहे. दुसरं उदाहरण बघू. एखादा विचार घेतला आपण, निर्गुण आहे. जेव्हा त्यातला लेखनाची कृतीच्या स्वरूपामध्ये तो उतरतो तेव्हाच त्याचं कार्य घडतं. एखादा विचार माझ्या मनात येऊन गेला, उद्यापासून चांगलं वागलं पाहिजे, पण कृतीचं घडली नाही तर तेव्हा त्याचा काय उपयोग? त्याला करते पण म्हणायचं का? नाही म्हणायचं. एखादा विचार जेव्हा लेखनातून उतरेल, कृतीतून उतरेल, स्वरूपात येईल, कार्यात उतरेल, सगुणात येईल, तेव्हाच कार्य घडेल आणि तेव्हाच आपण त्या विचाराला आपण कर्ता म्हणू शकू. तरच तो कारण मात्र कर्ता असेल. पुढची ओवी काय आहे? येथे कर्ताची दिसेना प्रत्यय आणावा अनुमाना दृश्य सत्यते असेना म्हणूनिया. इथे कर्ता स्पष्टपणे दिसत नाही कारण तो निर्गुण आहे. म्हणून अनुभवावरून अनुमानावरून त्याला शोधावं लागतं. कारण दृश्य स्वरूपात सत्य कधीच नष्ट होत नाही. कर्त्याचा शोध बाह्य नजरेने नाही तर अंतर्मनाने, आत्मप्रत्ययाने, अनुभवाने घ्यावा लागतो. जर तो तर्काने घेतला, नुसताच तर्क लावत बसला, संशय घेत बसला तर तो लागणार नाही. तो प्रत्यक्ष दिसत नाही पण अस्तित्वाच्या अनुभवातून समजून घ्यावा लागतो. तो कर्ताची दिसेना, दिसतच नाही तो कर्ता. प्रत्यय आणावा अनुमाना. आता प्रत्यय आणावा अनुमाना दृश्य सत्यते असेना म्हणूनिया. म्हणजे काय? इथे कर्ता स्पष्टपणे दिसत नाही म्हणून अनुभवावरून किंवा अनुमानावरून त्याला शोधावं लागेल. कारण दृश्य स्वरूपात सत्य कधीच स्पष्ट दिसत नाही. आपल्याला वायू दिसतोय? नाही, पण वायूचा स्पर्श, श्वास घेणे याच्यावरून आपल्याला समजते की वायू आहे. मगाशी आपण लाईटचं दृष्टांत घेतला, आता वायूचं घेऊ. हवा नाही दिसत पण हवेचा स्पर्श होतो. श्वास घेतला, श्वास सोडला म्हणजे आजूबाजूला हवा आहे. मग कर्ता दिसत नसला तरी त्याचा अनुभव जाणवतो. कर्ता तसाच आहे तो. केले ते अवघेचे लटके तरी करता हे बोलण्याची फिके वक्ता म्हणरे विवेके बरे पहा. हे संपूर्ण विश्व म्हणजे एक लटिका आहे, एक लीला नाटक आहे. त्याचा कर्ता कोण आहे हे बोलणे हे फिकट आहे, निरर्थक आहे.
फिके, बरोबर. केले ते अवघीचे लटके, हे जे सगळं केलं हे लटकच करून ठेवलंय. तरी करता हे बोलण्याची फिके. मग ह्याचा करता कोण आहे? असलं फिकं बोलायचं नाही, फिकट बोलायचं नाही, निरर्थक बोलायचं नाही. वक्ता म्हणरे विवेके बरे पहा. जर ते केवळ बोलण्यासाठीच असेल तर विवेकाने पाहिलं नसेल तर वक्ता म्हणून सांगतो, विवेकपूर्वक नीट विचार करा. शब्द, चर्चा, मतं यांनी करता समजणार नाही. तुमची वेगवेगळी चर्चा झाली, तुमची वेगवेगळी मतं झाली, तुमचे वेगवेगळे शब्द त्या ठिकाणी आले, तरीही करता समजणार नाही. तो केवळ आणि केवळ विवेक आणि अनुभवानेच समजून येईल. करता कोण हे बोलून नव्हे तर अनुभवून समजते. जसं एखाद्या नाटकात खलनायक, नायक, कथा हे सगळं दृश्य स्वरूपात असतं. तुम्हाला दिसतं हा नायक आहे, हा खलनायक आहे, पण त्याच्या मागे दिग्दर्शक, दिग म्हणजे दिशा, दर्शक, ह्या सगळ्या नाटकाला एका दिशेमध्ये घेणारा, त्याला दिशा देणारा दिग्दर्शक, ज्याला इंग्रजीत डिरेक्टर म्हणतात, डिरेक्शन देणारा डिरेक्टर, तो दिसत नाही. पण विचार केला तर कळतं. तसंच करता हा दृश्यातून नव्हे तर विवेकाने समजतो. ह्या नाटकामध्ये नायक, नायिका, खलनायक सगळं दिसतंय. दिग्दर्शक दिसला नाही दिसला, पण विचार केला तेव्हा कळालं की अरे सुरुवात अशी झाली, शेवट असा झाला, मध्य असा झाला, मग इथं क्लायमॅक्स आला. विचार केल्यानंतर कळालं की ह्याला दिग्दर्शक आहे. तशीच ही जी सृष्टी आहे, हा जो लटका खेळ लावलेला आहे ना, ह्याचा करता पाहायचा असेल तर दृश्यातून नाही, विवेकातून समजणार आहे. करता कोण ह्या प्रश्नाचं उत्तर हे नुसत्या श्रद्धेने, गोंधळलेल्या मताने, गलबला करून मिळत नाही. त्यासाठी अनुभव पाहिजे, प्रत्यय पाहिजे आणि प्रगल्भ विचार पाहिजे. फक्त विवेक नाही, प्रगल्भ विवेक पाहिजे. करता कोण हे समजून घेण्यासाठी अनुभव, प्रत्यय आणि प्रगल्भ विवेक पाहिजे. बरे पाहता प्रत्यय आला तरी का करावा गलबला, प्रचित आणिला आपणाला अंतर्यामी. विचारपूर्वक पाहिलं तर हा अनुभव, प्रत्यय येतो. मग पुन्हा करता कोण ह्याबाबत गोंधळ गडबड का करायची? जेव्हा हा अनुभव आलाय ना मनाच्या गाभाऱ्यातून, अंतर्मनातून, बरे पाहता प्रत्यय आला, आता प्रत्यय आला तरी का करावा गलबला, आता अजून गोंधळ का वाढवायचा. प्रचित आलिया आपणाला, आता प्रचिती आली आपल्याला, अंतर्यामी, आपल्या अंतर्मनामध्ये, मनाच्या गाभाऱ्यामध्ये जर प्रचिती आली तर परत तो कशाला गोंधळ घालायचा, गलबला कशाला वाढवायचा. करता हा बाहेर शोधायचा नसून तो आपल्या आतमध्ये शोधायचा आहे. जेव्हा हे प्रत्ययाने उमगते तेव्हाच ह्या बाह्य चर्चांचा शेवट करता येईल. सत्य हे प्रचितीतून उगमते, मतातून नव्हे. ज्याला आपण सत्य म्हणतो ते फक्त एक मत नसतं तर ती प्रचिती असते. सत्य हे प्रचितीतून उमगते, मतांमधून नाही. जसं एखादी गोष्ट अनुभवाने समजली की ती इतरांशी न पटता शांत होते. एखादी गोष्ट अनुभवाने समजली की नाही तर आपण इतरांशी जास्त काही वाद घालत बसत नाही. जो त्याला अनुभव आलेला असतो तोच आपल्याला आलेला असतो आणि आपण शांत बसतो, वाद नाही घालत. तसं समर्थ सांगतात, करता कोण हा प्रश्न केवळ काय होणार आहे, प्रत्ययातून संपणार आहे. आता असो हे बोलणे, विवेकी तोची हे जाणे, पूर्वपक्ष लागे उडवणे, एरवी अनुर्वाच्य. आता हे बोलणे इथं थांबवूया. विवेक असणारा माणूस याचा अर्थ समजू शकतो. जो विवेकशून्य आहे त्याला हे पटणार नाही. तो पूर्वपक्ष उभा करेल आणि विवाद करीत राहील. आता असो हे बोलणे, विवेकी तोची हे जाणे, पूर्वपक्ष लागे उडवणे, एरवी अनुर्वाच्य. ज्याला विवेक आहे तो हे सगळं समजून घेईल.
कर्ता या तत्वाचं समजणं प्रगल्भ विवेकावरती अवलंबून आहे. तर्कांवर, वादांवर आधारित असणारा माणूस फक्त त्याचा विरोधच करेल, त्याचा पूर्वपक्ष उलगडत बसेल. जसं काही गोष्टी फक्त साधक अनुभवी माणसाला समजतात, विवेकी माणसाला समजतात, तसंच कर्ता ही संकल्पना मतांमध्ये नव्हे तर विवेकाने समजून येईल, त्यासाठी विवेक पाहिजे. तव श्रोता करी प्रसन्न, देही सुख दुःख भोगता कोण, पुढे ह्याची निरूपण बोलिली असं. त्या क्षणी श्रोते पुन्हा विचारतात, तव श्रोता करी प्रश्न. मग आता शेवटी काय केलं आहे, जाता जाता श्रोत्यांनी पुन्हा प्रश्न केलेला आहे, देही सुख दुःख भोगता कोण, पुढे ह्याची निरूपण बोलिली असं. मग श्रोता पुन्हा प्रश्न विचारतो की या देहामध्ये सुखदुःख भोगणारा कोण आहे. पुढे त्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाणार आहे. समर्थ कर्तावरून आता आपल्याला पुढच्या टप्प्यावरती नेणार आहेत. त्या म्हणजे ह्या सुख आणि दुःखाचा भोगता कोण आहे. हे तत्वसुद्धा आत्मा, साक्षीभाव, ब्रह्मज्ञान यांच्याशी संबंधित आहे. बरोबर. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कर्ता निरूपणनाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.